पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. गुड मॉर्निंग पटवर्धन. गुड मॉर्निंग सर. आज लवकर? सॉरी सर. कशासाठी? तुम्ही लाजवताय मला सर. तुम्हाला माहिती आहे मी का सॉरी म्हणतोय. तू बस बरं आधी बस. अरे एवढं का मनावर घेतोयस? हे बघ अशा गोष्टी होत राहतात. नाही सर, मला खूप खूप कानकोंड होत आहे सर. मी काय म्हणतो, मी इथे बसतो, तुम्ही आत बसा केबिन मध्ये. अरे ब्रांच हेडनी असं बाहेर डेस्कवर बसणं योग्य वाटतं का? तू जा बरं तुझ्या केबिन मध्ये जा. नाही सर. सर मी खरं सांगतो, मला ह्यातलं काही माहिती नाही सर. मला याची कल्पना पण नव्हती. तुम्हाला माझा राग आला असेल ना सर? खरं सांगू, आकाश सरांनी हे जेव्हा जाहीर केलं त्यावेळेला थोडासा त्रास झाला मला. शेवटी मी सुद्धा एक माणूसच आहे ना रे. आणि प्रमोशन कोणाला आवडत नाही. पण नंतर वाटलं की ठीक आहे, त्यात काय एवढं. तू तुझ्या कामात चोख आहेस. अरे तुला तुझ्या कामाची पावती मिळाली आहे. आणि मग तुझा एक चांगला मित्र, एक सहकारी म्हणून छानच वाटलं मला. सर पटवर्धन, माझ्या बायकोच्या दुखण्याने मला प्रत्येक परिस्थिती स्वीकारायला शिकवली. मला जेव्हा कळलं ना की आमची ही लवकर बरी होणार नाहीये, दवाखाने औषधं चालूच राहणार आहे, फार त्रास झाला होता याचा. पण नंतर ते सत्य पचवलंच ना मी. कसं आहे ना, पर्याय उरला नाही की माणसाला शिकावंच लागतं रे. आणि हे बघ, कामाचं काय आहे ते तर होतच राहतं. मग ते केबिन मध्ये बसून केलं काय किंवा इथे डेस्कवर बसून केलं काय, कामात काही फरक पडणार आहे का? नाही ना. तुम्ही खूप चांगला माणूस आहात सर. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आहे मी. पटवर्धन, येस सर. मी परिस्थिती स्वीकारली असली तरी तू स्वीकारू नकोस. सगळ्यांनीच पडतं घेऊन कसं चालेल? लढ तू. सरोज सर, तुम्हाला आणि एकबोटे सरांना आकाश सरांनी बोलवलंय. हॅलो सर. मिसेस अनामिका कुठे आहेत? माहिती नाही सर. माझ्या माहितीनुसार ते आज आलेले नाही आहेत. हो सर. आपल्या नोटीसला त्यांनी काय उत्तर दिलं? अजून तरी काही नाही सर. या ऑफिस मधले जे लोक आहेत ते कधीही कामावर येतात, कधीही जातात. स्वतःच्या मर्जीनुसार ते लोक सुट्ट्या घेतात. म्हणजे इथे असं चालतं का? या गोष्टीची चौकशी व्हायला हवी की नाही? हो सर. मी असं ऐकलं सौरभ की तुझ्या कामामध्ये तू खूप चोख असतोस म्हणे. हो सर. तूच कर ना हे काम. कसं आहे सौरभ, अनामिका ही माझी बायको आहे आणि नवरा या नात्याने मी तिची चौकशी करणं हे बरं नाही दिसत. तसाही तुझा आणि तिचा काही संबंध नाही आहे. सो मी हेही ऐकलं तुझ्याविषयी की ज्या वेळेला तू कामामध्ये असतोस त्यावेळेला तू नाती भीती ह्या सगळ्या गोष्टींचा तू अजिबात विचार नाही करत. मग भले अनामिका तुझी कितीही जवळची मैत्रीण असली तरी काही फारसा फरक नाही पडणार तुला. एकबोटी सर सौरभवरती काम सोपवलंय आता. ते फॉलोअप घ्या तुम्ही. सौरभ
कसं आहे सौरभ, काम सोपवलं ना की मग लक्ष ठेवायला बरं असत. काय राग आला? नाही सर, मी एक बोटे सरांना अपडेट करत राहीन. आणि मला येस सर, तुम्हाला पण. क्या बात. 20-22 वर्षापूर्वीपासून ओळखतो आपण, कॉलेज पासूनची मैत्री आहे. ये बस, ये चल बस बस रे. आपण एकत्र नव्हतो ना कॉलेजमध्ये? नाही सर. मी येऊ का? प्लीज. सौरभ, मला नमस्कार नमस्कार नमस्कार. मी नंतर येतो. कशाला? नाही म्हणजे इथे ऑफिसमध्ये चहा देण्यासाठी येतोस की गप्पा मारायला? अमृत द्यायला येतो. मग दे ना. कुठलंही एखादं मोठं कॉफी शॉप असो दे, स्टँडर्ड मेंटेन करावं लागतं रे चंदू. कितीही 20-22 वर्षानंतर आपण एकत्र आहोत, है ना सौरभ? पण चंद्या, तुझ्याकडे बघून ना मला अजिबात असं वाटत नाही की एवढ्या वर्षानंतर आपण भेटलो म्हणून. तू तसाच आहेस, तसाच अगदी आघाळ पघाळ विस्कटलेला. मी बघ आखी कंपनी विकत घेतली, तू बघ चहा विकतोयस. मग चांगलंय ना आकाश. कसं आहे, तू या कंपनीचा मालक आणि मी अमृत तुल्य. तुझा बिझनेस आहे आणि माझाही बिझनेस आहे. फक्त एकच फरक, माझं एक चांगलंसं कुटुंब आहे आणि मी आनंदी आहे त्यात. तुझं बहुतेक तसं नाहीये. काय हे पेठेतले शेठ, इथे चंदू लिहायचं राहून गेलंय तुझं. चंदू शेठ, रियालिटीच्या गप्पा. बॉस बरोबर मालक जरी असलास तर चंदू टपरीवर येथे तू चहा वालायस. झालंय तुझं काम. निघ चंदू. ही रियालिटी आहे. एक गोष्ट लक्षात ठेव मात्र कायमस्वरूपी, जेव्हा जेव्हा मी तुला इथे बोलवीन चहा घेऊन,
इतक्या वेळा तू इथे यायचंस. एक गोष्ट सांगायची राहून गेली सौरभ. काय? अनुचा नाद सोडून दे. गंमत केली तुझी. पण तुला खरं सांगू का, 20 ते 22 वर्षापूर्वी हा निरोप मला तुला द्यायचा होता. तेव्हा तो राहूनच गेला तुला निरोप द्यायचा. आणि मग बसलाच झुरत, मनात जपलंस तिला वगैरे. एक गोष्ट मात्र तुला सांगू इच्छितो मी सौरभ, की दुसऱ्याच्या गोष्टी हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास ना, ते कोणी असो, लाभत नाही. तसं बघायला गेलं तर आपल्या गोष्टी आपल्याला लाभतातच असं कुठे आहे? गृहीत धरलं ना की काहीच लाभत नाही. त्या गोष्टीला त्याचा वेळ, त्याचा मान आणि त्याचा आदर द्यायचा असतो, द्यावा लागतो, तर त्याचं सुख लाभतं. अर्थात मी तुम्हाला काय सांगतोय सर, तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा माझ्यापेक्षा जास्त अनुभव. थोडक्यात काय तर तू मला पेशन्स ठेवायला सांगतोयस, वेळ द्यायला सांगतोयस. तू ठेवलास पेशन्स, काय झालं? तू दिलास आदर, काय झालं? झालास का सुखी? सौरभ, तिला मिस अनामिका म्हणून सत्य बदलणार. ती मिसेस अनामिका आकाश जोशी हे सत्य आहे. माझं काम झालं असेल तर निघू मी. केबिन मधून की अनुच्या आयुष्यात? चिंगारी कोई भड़के तो सावन से बुझाए, सावन जो आगन लगाए उसे कौन बुझाए. सर, या फाईलमध्ये नवीन कस्टमरची माहिती आहे. मी याचा फोटो काढून घेऊ का? अहो म्हणजे ही माहिती जर आपल्याला मिळाली तर आपण नवीन कस्टमर्सला आपल्या प्रायव्हेट कंपनी थ्रू टूरवर नेऊ शकतो. काळभोर, आधी जे कस्टमर चोरलेत ना त्याचे पुरावे नष्ट करा, मग बघू. सर, हे बघा मिळाली. बघू. काळभोर, आपण मेहता आणि मेहता यांच्या जीवावरती एक वेगळी कंपनी स्थापन केली आहे, ते समजलंय कोणाला तरी. आणि त्याशिवाय रिया मॅडमला आपलं बिझनेस कार्ड कोणी देणार नाही. जाऊ द्या ना सर, पुरावा मिळालाय ना, आपण सुटलोय. या सरोदे सरांवर किती विश्वास आहे रिया मॅडमचा, आणि तेच असं फसवतायत कंपनीला. नाही, मॅडमला सांगायलाच हवं हे, पण त्यांना असं सहज पटणार नाही. काहीतरी केलं पाहिजे. आधी इथून बाहेर पडायला हवं.
नीट वजन करा. हा बघते मी, गंडवा गंडवी करायची नाही. काहीतरी गडबड दिसते ताई. काय गडबड आहे? हा हा वजन काटा मोडकाय तुझा, ती गडबड आहे. बोलले तो वजन काटा मरू देत, पण इथे आपल्या जावई बापूंचं नशीबच मोडकं आहे. मोडकं काय? तुटक फुटक मोडक फाटक सगळं आहे. तू वजन कर रे. हे बघ आजच्या वर्तमानपत्रात आपल्या जावई बापूंच्या राशी भविष्यात काय लिहिलंय बघ. कार्यालयीन जागी मोठा अवघड प्रसंग येणार, वाचा संयम महत्वाचा. बघू. बघ 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 ते बघ. अगं काय हे? अगं आजचं वर्तमानपत्र आहे ते असं रद्दीत काय टाकलं? टाकायचंय मला रद्दीत. हे बघा, जे वर्तमानपत्र माझ्या नवऱ्याबद्दल असं काहीतरी घाणेरडं भविष्य लिहितं ना, ते मला माझ्या घरात नकोय. 50 ग्रॅम जरा वजन वाढलं की आपले पैसे सुद्धा वाढतील. तू ह्याचं पण वजन कर रे. काय गे वल्ले, अगं किती कदरूपणा करतेस. तुमच्याकडनं शिकली. हो बरोबर. काय 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 करतोयस तू? अरे ते सोडवतोयस कशाला? मी छान बांधून ठेवलंय. नको एक. हे काय ताई? काय म्हणजे? अरे फाईली आहेत आणि त्याच्यामध्ये पेपर आहेत. पण यांचा रेट कमी आहे. कमी आहे? काय बोलतोय सर रे तू? हा अरे कागदांसारखा कागद येतो आणि फाईली आहेत. त्या पुठ्ठा आहे हा. पुठ्ठ्याचं वजन जास्त असतं की नाही आप्पा? काहीतरी बोलायचं म्हणून बोलतोस का रे? जाऊ दे, मी आता पुढच्या वेळेपासून तुला बोलवणारच नाही. दुसरा जो रद्दीवाला आहे ना त्याला बोलवेन, चांगले पैसे देईल तो मला. तू निघ आता. वल्ले पैसे घे पैसे घे पैसे घे. अरे हो पैसे दे. किती ठरले होते? 200 ठरले होते. चल निघ. बघितलं तप्पा? हा मी काटकसर करते म्हणून घर खर्च निघतोय आपला. काटकसर की फसवणूक? वल्ले, आपण जी कर्म करतो ना त्याची फळं ही आपल्याला इथंच भोगायला लागतात. याच जन्मी, याची देही याची डोळा. अप्पा काही बोलू नका हो. माझं काही वाईट वगैरे होणार नाही. देव करो आणि कोणाचंही वाईट न होवो. काय माहितीये का वल्ले, शेवटी आपल्या सगळ्यांच्या नशिबाची दोरी ही त्या वरच्याच्या हातात आहे. त्या तुझ्या कुकर्मांची जोड नकोय मला. नाही, एक बाप म्हणून मला असं वाटतंय. अप्पा कार्यालयात संकट येणारे म्हणे. आधीच माझा नवरा शिपाई आहे, आता आणखी काय वाईट व्हायचं राहिलंय? मॅडम, सचिन, तू इथे काय करतोय? हे सगळं फाईल काय आहे? काय चाललंय सचिन? मॅडम मला तू माझ्या कॅबिन मध्ये काय करत होता? मॅडम मी तेच सांगण्याचं. एक सेकंड. तू सरोदे काकाला विचारलं होतं ना प्रश्न की मी नसताना माझ्या कॅबिन मध्ये ते का आलात? मग तुला ते हे चुकीचं वाटत नाहीये? मी नसताना माझ्या कॅबिन मध्ये माझ्या महत्त्वाच्या फाईल्सला हात लावायला? मॅडम मी नाही काढले त्या फाईल्स. ओ रिअली? मग कोण करून गेलं? सचिन टाइम बघ. आत्ताशी लोक ऑफिसमध्ये येतात आणि या सगळ्यांच्या आधी तू ऑफिसमध्ये माझ्या कॅबिन मध्ये म्हणजे तूच होता ना? मॅडम मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. मी मुद्दाम सकाळी लवकर आलोय. किती वाजता आलास?
मी सगळं सांगतो, तुम्ही आधी थोडं सचिन प्रश्नाच्या उत्तर दे, किती वाजता आला?